मे महिन्याचा पगार न मिळाल्यामुळे मुंबईतल्या बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिलेला आहे। 22 जून पासून बेस्ट कर्मचारी हे संपावर जाण्याच्या तयारीत आहेत। बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मे महिन्याचा पगारच मिळालेला नाहीये। 2 तारखेला त्यांना अर्धा पगार मिळाला होता आणि आता अर्धा पगार कधी मिळणार हे माहित नाहीये। त्यामुळे आता नेमकं कधी हा पगार मिळणार आहे याबाबत अजूनही स्पष्ट नाहीये। त्यामुळे 22 जून पासून आता संपावर जाण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांनी हा इशारा दिलेला आहे। त्यामुळे मुंबईत बेस्टची जी संपूर्ण व्यवस्था आहे ती कोलमडण्याची शक्यता आहे। मनश्री आपल्या सोबत अधिक माहिती देते। मनश्री, काय नेमकं या संपाबाबत अधिक माहिती आहे? अमोल, गेल्या अनेक दिवसांपासून बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा पगाराचा प्रश्न हा टांगणीला लागलेला आहे। बेस्ट तोट्यात असल्यामुळे हे पगार महिनोन्महिने उशिरा होत आहेत आणि आता तर मे महिन्याचा पगार हा अजूनही झालेला नाहीच आहे। मात्र आज म्हणजे 20 तारखेला यापैकी अर्धा पगार देण्याचं आश्वासन बेस्ट प्रशासनाने दिलेलं आहे आणि अर्धा पगार आहे तो नंतर कधी देणार याबाबत कोणतेही स्पष्टीकरण बेस्ट प्रशासनाने दिलेलं नाहीये। त्यामुळे 22 तारखेपर्यंत जर पूर्ण पगार बेस्ट कर्मचाऱ्यांच्या खात्यावर आला नाही तर मात्र संपाचं हत्यार उगारण्याचा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनने दिलेला आहे। बेस्ट वर्कर्स युनियनच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या दाव्यानुसार एकूण 36,000 कर्मचारी हे या संपात सहभागी होणार आहेत। जर हे 36,000 कर्मचारी संपूर्णतः या संपात सहभागी झाले तर निश्चित बेस्टच्या सेवेचा बोजवारा उडू शकतो। त्यामुळे लवकरात लवकर बेस्ट प्रशासनाला या पगाराच्या प्रश्नावर तोडगा काढणं हे महत्त्वाचं ठरतंय। मनश्री, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।